हो 15 किलो खोबरं दररोज लागतंय. तुला ट्रकच मागव. कशाचा ट्रक मागवता? खोबरं तरी मिळतंय का? आणि इकडं ही एवढं खराब झालेलं खोबरं, खराब निघलेलं खोबरं बघू शकता. ताईने नानींनी ठुलंय. आणि ह्यात मध्ये दाजींनी तेलाचा ड्रम एक आणलाय. आखीच भरणी लागेल. इकडे आमच्या नानींनी ही तुपाची पूर्ण भरणी आता ओतलेली आहे. आता नानी आमच्या 1 किलो काजू आणि 1 किलो बदाम बाकीचं सगळं तळून घेणार आहे त्या. आणि मग नंतर तुम्हाला आता हे तळल्यावरती सगळं दाखवते. हे भरणी तुम्हाला ओतलेली का दाखवली कारण का काय ताई साहेबांना वाटण आता जास्त प्रमाणात करायचंय म्हणल्यावरती अक्कान ती तेलातच करतात का तुपात करतात, तर नाही मैत्रिणींनो आम्ही तुपातच करतो. ती एक भरणी ओतली तरी अजून इथं आपल्याकडे अशा 4 भरण्या शिल्लक आहेत बघू शकता. आणि कविताने एकदम सुंदर तूप कडवलेले आहे, काय अडचण नाही. आणि काजू बदाम तुम्हाला मी सकाळी दावलंच आहे, पण तरी पण अजून दाखवते. हो का, काजू चांगल्या क्वालिटीचं काजू, चांगल्या क्वालिटीचं बदाम आहेत. आता हे सगळं तळून झालं की तुम्हाला मी दाखवते. इथं नानींचं काजू बदाम तळायचं चाललंय, डिंक तळायचं चाललंय आणि ताईंचं काय चाललंय तुम्हाला दाखवते. आता आज करायचे फक्त दिवसभर कुठले लाडू करायचे ताई तुम्हाला सांगते. ताई आज कुठले लाडू करायचे दिवसभर? डिंक लाडू, फक्त ड्रायफ्रूटचे लाडू. हे फक्त ड्रायफ्रूटचे, खजूरचे लाडू पण करायचे, पण आज पहिल्यांदा ड्रायफ्रूट लाडू. आणि हातात घेऊन दाखवा ताई एक असा सुंदर सुंदर. तर मैत्रिणींनो हा लाडू आहे बघू शकता. आणि तुम्हाला तूप ओतलेलं पण दाखवलं आम्ही आणि तळलेलं पण दाखवलं. आणि इतकं नाक्षर इतकं सुंदर आहेत ना, एक लाडू खाल्ला ना दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही. कारण का हा 1 दिवसाचा उपवास नसतो आपल्याला, 9 दिवसाचं नवरात्र असतं. आणि त्यामध्ये आपल्या स्वतःची काळजी घेणं पण खूप गरजेचं असतं. गेल्या वर्षी आम्ही लय लाडू विकले, ह्या वर्षी पण तेवढ्याच ऑर्डरी पडल्यात. छाया ताईची दुबईच्या ताई साहेबांची किती किलोची ऑर्डर पडली आपल्याला? 12 किलोची ऑर्डर पडली. 12. हा. आणि मैत्रिणींनो हे तूप आहे ना, ज्यावेळेस सगळं आमचं तळून होतं ना, तळत तळत येतो ना, त्यावेळेस आता असा कलर होतो त्याचा. कारण का तुम्हाला वत्ताना पण दावलंय मी आणि नंतर पण दावलंय. कारण का ते कसं तळून 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 नंतर त्याचा कलर चेंज होतो. असू द्या. नंबर घ्या मग आमचा 9657480033 मनीषा मसाले बारामती. आज ऑर्डर केली तर मंगळवार बुधवारपर्यंत तुम्हाला टाकली जाईल. आणि तुम्ही जर उशिराने ऑर्डर केली तर तुमच्या घरी उशिरानेच लाडू येणार. कारण का हे कसं राहतं, आपल्या घरचं नाही आहे कुरिअर, आपल्याला 3-4 दिवस कुरिअरमध्ये जातात. तुम्हाला कळकळीची विनंती माझी बी की बाबा मला त्रास नको, तुम्हाला त्रास नको. गेल्या वर्षी लय त्रास झाला आम्हाला. कशाला ठुताय नाणे लाडूला? हवा प्यायला. चांगलंच हवा पेते ना लाडू. आता ऊन बी लय पडलंय ना, काय थोडं वाळवायचं का त्यांना? आता बघा मैत्रिणींनो, ते गामेल्यात ना, आता ह्या गामेल्यात ना, परत कॅरी बॅगेत ना, बॉक्स मध्ये, मग बॉक्स मधनं तुमच्या घरी. आणि मग आणि अजिबात कुणाला द्यायचं नाही, तर आपल्याला उपास आपणच खायचं. नाही तर जाते संपून. इकडं तर नाणीचं झालं बघा डिगभर तळून ओके मध्ये. तिकडं खोबरं भाजायचं चाललंय तूप टाकून. ती भरणी संपली, इकडं दुसरी तुपाची भरणी. हा, तुम्हाला वाटतं की असं तसं आवलंय लाडून तूप लागतं मैत्रिणींना. अगं आता बघा दुपारनं करायच्यात खजूर ड्रायफ्रूटचं लाडू. तवर ह्यांना जरा करून द्या आराम. तवर वाजल्यात बघा 2:30. तिकडे खजूर नाणीने गरम करून बिरून ओके मध्ये. आता ही खजूर ड्रायफ्रूटचं बी 5 किलो इथं अजून खजूर भाजावं लागेल नाणी. खोबरं भाजून घेतलं का 5 किलो 6 किलो करा की आजच्या पुरतं. उद्या अजून करू, एका दिवशी दमून जाताना. आज दिवसभरामध्ये आमच्या ताईने आणि नानींनी कशाचे लाडू केले सगळे अपडेट देते दोघी जणी मिळून. सांगा बरं दोघी जणी. शेंगदाणे आणि खजूर ड्रायफ्रूट. आणि ते काय आहे? ती सुंठवडा आहे. बारामतीतल्या ताई साहेबांचं 1 किलो सुंठवड्याचं आहे. सगळं टाकलंय त्याला पण. आणि इथं लाडू बनवलेत.
तर आज दिवसभरात एवढे लाडू झाले आमचे, कारण का ही लाडू बनवायचं काय सोपं काम नाही. तिकडं खजूर ड्रायफ्रूट, खजूर सोललेली दिसली होती ना तुम्हाला ती, ही शेंगदाण्याची इथं असे सुंदर, आणि हे हे आहेत खारकीचे. तर एकंदरीत आज एवढे लाडू करू. अगो बाई 4 किलो द्यायचे, 5 किलो झाले नाही, ती लागायच्यातच तेवढं, 5 किलोच लागायच्यात. हां, आणि आता उद्या दिवसभर पण काय करायचं, आता उद्याच्याला दिवसभर ड्रायफ्रूटचं लाडू करायचे. ते नुसते ड्रायफ्रूट लाडू लागते. आणि खारी का मैत्रिणींनो, काय म्हणलं होतं मी काय लगेच मग काय आपण खाऊन आता 2दा तर ही खारीक ही केली. खारीक पावडर जास्त होती, आणि अजून पण खारीक पावडर जास्त आहे आपली. अशी करून ठेवलेली अजून नानी. थोडीशी खारीक पावडर भरता का मग 10-15 मिनिटं राहील नाही, आता नका भाजू, 15 मिनिटं राहिलं ते इथं. आता फक्त काय करा, खारीक भरून घ्या, आणि काही थोडीफार खारीक करता आली तर करून घ्या. कारण का मैत्रिणींना आता भाजून उपयोग नाही. आता टायमिंग झालाय त्यांचा, दिवसभर दमलेत ते. आता 15 मिनिटं टायमिंग आहे, तोपर्यंत नानीची खारीक भरून होईल, एक जणीची खारीक पावडर काही होईल तेवढी बारीक करून होईल. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. लाडूसाठी मला बरेचसे कमेंट येतात. आता काय होतं, काय ताई साहेब पाठीमागचे व्हिडिओ बघतात नाही बघत, तर कुठलं लाडू कसं किलो आहेत ना ते विचारायसाठी मला बऱ्याचशा ताई साहेब फोन करते त्या. तर आता मी तुम्हाला एकदा लाडूचा सगळ्याचा रेट सांगते. आपल्या शेंगदाणे गुळाचे लाडू आहेत ना मैत्रिणींनो, शेंगदाणे गुळाचे ते 250 रुपये किलो राहतात. त्याला मी सेंद्रिय गुळ वापरते आणि शेंगदाणा घुंगरूमधला वापरते. शेंगदाणे आम्ही चांगले भाजून वगैरे घेतो, तुम्हाला आम्ही लाडू दाखवतो. असे पांढरे नसतात, कच्चे वगैरे छान भाजलेले असतात. शेंगदाणे खजूर गुळाचे 300 रुपये किलो राहतात. त्याला खजूर पण मी चांगल्या क्वालिटीची वापरते. आणि ड्रायफ्रूटमधले म्हणताना दोन्ही पण, खजूर ड्रायफ्रूटचे आणि खारीक ड्रायफ्रूटचे, ते दोन्ही पण तुपात करतो आम्ही. त्याला जे मिश्रण भाजायचं असतं किंवा जे तळायचं असतं ना, सगळं तुपात तळून करतो. ते राहतात 800 रुपये किलो. मी तुम्हाला सगळ्यांना रेट सांगितलं. तुम्हाला जर हे 4 लाडूंमध्ये ना तिळाचं काय ताई साहेबांना पाहिजे नसेल तर तिळाची पण असतात आपल्याकडं. तिळाचे पण 2 प्रकारचे असतात. 350 रुपयावाले एक असतात आणि 400 रुपयावाले एक असतात. माझा नंबर घ्या 96. नमस्कार सगळ्यांना, शुभरात्री माझ्या मैत्रिणींनो. आता मी इथं लावते प्लॅन्टचं दार. एका मिनिटात कुलूप लावते, एका मिनिटात. फास्ट आय कॅन रन फास्ट. काय म्हणते, इकडून ये, इकडून ये, इकडून ये. हां, आज कुठं दावरा? आज निलिमाच्या बड्डेला म्हणजे हिच्या सख्या बहिणीच्या मुलीचा बड्डे, आणि आमची जावच आहे, शेजारीच दिली आहे. चला तिकडे गेल्यावर काढू बाकीचा व्हिडिओ. आता बाकीचे आलेत सगळे. ओळख करून देते. निलिमा आहे ना, ही आज तिचा बर्थडे. लताच्या सख्या बहिणीची मुलगी दिली इथंच जाधव वस्तीवरती. सख्या मोठ्या बहिणीची मुलगी तिच्या. शीतल भापकर. शीतल ताई साहेबांचा फोन आला, ते काय म्हणतात काय फोन आलता, तोपर्यंत मोनाचं झालं ओळून. केक सारखा गणोचा मित्र इकडं बघ, वर बघ. कोण यायचं तुला सोडवायला रोज शाळेतनं घरी? गणेश यायचा वय, आणि तू भ्यायचा वय. आता भेटू का तू? नाही भेट आता. इकडं आमचं भाऊजी इथं कांती सूर्य प्रतिष्ठानचे कोण हो अध्यक्ष, कांती सूर्य प्रतिष्ठानच्या. हो, बोलत असतं आपलं. इकडे लताची दिदी, तिला काय दाखवली नव्हती, ही लताची मुलगी आहे. वर बघ, हाय कर. हां, आमच्या पतीची बेस्टी. इकडं मोना, इकडं सोना. हां, हे माझी मैत्रीण आहे बघा. यस. ए काय ग तुझं होतंय? वर बघ.
आम्ही दोघी शेजारी शेजारी मग फुगवीन तिला मी. किती दिवस शेजारी थांबवायचं हा धर ग सोना ही आमची तर. हा काय झाले मोनाची लता मैत्रीण होती मी तुझी मैत्रीण सोडली तेव्हा माझे कसं तुझा कवा माझा झाला काय करू शकलो नाही. आता तुझं गिफ्ट तुला नंतर निलिमाचा बर्थडे मला माहित नव्हतं मला लता सांगितलं मग मला माहित झालं की तिचा आज बर्थडे तर असू दे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. To you, happy birthday to you, happy birthday dear Nilima, happy birthday to you. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हा 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 अयो इकडं बघा इकडं बघा इकडं बघा आता दोघं पण इकडं इकडं हा झाला.